नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं माय महानगर लाईव्ह मध्ये स्वागत करते। आताची सर्वात मोठी बातमी म्हणजेच वसई विरार मधील अनधिकृत बांधकामावर ईडीची धडक कारवाई। मंगळवारी पहाटेपासूनच ईडीने वसई विरार, नाशिक आणि मुंबईतील 12 ठिकाणांवरती छापेमारी केली आहे आणि याचबरोबर या छापेमारीमध्ये वसई विरार महानगरपालिकेतील माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा देखील समावेश आहे, यांच्या निवासस्थानाचा देखील समावेश आहे। नक्की ही छापेमारी का करण्यात आली आणि नक्की हा घोटाळा काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। हा घोटाळा आहे नालासोपारातील पूर्व अग्रवाल नगरीतील 60 एकर जमिनीवर 41 अनधिकृत इमारतींचा। ही जमीन सांडपाणी प्रक्रिया आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव होती, तरीही येथे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी अनधिकृत बांधकामे केली। या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप देखील केलाय। माजी नगरसेवक संजय गावडे यांनी याबाबत ईडीकडे तक्रार केली होती। यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। तक्रारीत रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखल्याचा दावाही केलाय। सोमवारीच अनिल कुमार पवार यांची ठाणे येथील SRA विभागात बदली झाली आणि दुसऱ्याच दिवशी ईडीने ही कारवाई केली। यापूर्वी मे महिन्यात ईडीने 13 ठिकाणांवरती छापे टाकले होते। यावेळी YS रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानातून 8 कोटी 6 लाख रुपये रोख आणि 23 कोटी 25 लाखांचे सोने व हिरे देखील जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे वसई विरार महानगरपालिकेमध्ये खळबळ उडाली आहे आणि ईडीची शोध मोहीम अशी सुरू राहील असं देखील ईडीने सांगितलंय। त्याचबरोबर या संदर्भात या घटनेमध्ये पुढे काय होतोय, काय तपास लागतोय, आम्ही तुम्हाला अपडेट्स देतच राहू। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर माय महानगर लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा।